जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. त एकदा निमेहे सत्रमुपजग्मुर्यं दृश्यया वितायमानं ऋषीभिः रजनार्भैर्महात्मनः. भारतवर्षात विदेह राज महात्म्या निमी मोठमोठ्या ऋषींच्या द्वारा महान यज्ञ करत होते. ते 9 योगेश्वर स्वच्छंदपणे या यज्ञाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. जेथे मनाचा प्रवेशू नाही त्यांची पाय वाटते ठाई. ऐसे स्वइच्छा विचरतान्मही आले ते पाही कर्मभूमीसी. मही विचरतान वितंड पातले अजनाभ खंड. तव द्विदेहाचा याग प्रचंड मिनले उदंड ऋषीश्वर. याग वेदोक्त विधिनिका कुंडमंडप वेदिका. आवो साधुनी नीटका विधान पीठिका अतिशुद्ध. श्रुक श्रुवा त्रिसंधाने विस्तारुनी परिस्तरणे. अखंड वसुधारा दंडाप्रमाणे ऋषीमंडने होम करीती. होम होतान संपूर्ण पूर्णाहुती समयी जान. येतान देखिले नवही जन दैदीप्यमान निज तेजे. तान दृष्टां सूर्यसंकाशां महाभागवतान रूप. यजमानो गुणयो विप्रा सर्व एव पतस्थिरे. वसुदेव ते योगेश्वर भगवंताचे परमप्रेमी भक्त सूर्यसमान तेजस्वी होते. त्यांना पाहून राजा निमी आहवनीय इत्यादी मूर्तिमान अग्नी आणि ऋत्विज इत्यादी ब्राह्मण सर्वच्या सर्व त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. अमित सूर्यांची कोटी हारपती नखतें जांगोष्टी. तो भगवंत जिन्ही धरिला पोटी. त्यांची तेजाची गोष्टी अलौकिक. त्यांची या अंगप्रभा सूर्यलोपता हे उभा. जिन्ही प्रभेसी आणली शोभा चैतन्य गाभा साकार. ते भगवत भाव वैभव भगवंतांचे निज गौरव. भक्तीचे भाग जे नव ते हे जाण सर्व मूर्तिमंत. नवखंड पृथ्वीचे अलंकार नवनिधींचे निज सार. नवरत्नांचे ही निज भांडार तेन हे साकार. नवही जन की ते नवही नारायण स्वयं प्रगटले आपण. नवही नृसिंह जान दे दीप्यमान पै आले. आव्हानिले तिन्ही अग्नी उभे ठेले त्यांते देखुनी. ते हे भागवती देखिले नयनी इतरांना गुणी दिसेना. येतान देखुनी तेजोमूर्ती ऋत्विज आचार्य उभे ठाकती. साऊमा धावे विदेह नृपती स्वानंद वृत्ती सन्मानी. सवेग घाली लोटांगण मुकुट काढुनी आपण. मस्तकी वंधुनी आचरण पूर्णादरे जाण आणिता झाला. आता या ओवींचा अर्थ. ज्या ठिकाणी मनाने सुद्धा जाता येत नाही तेथे त्यांना सहज जाता येत होते. अशा प्रकारे स्वेच्छेने ते जगात फिरता फिरता एक वेळ कर्मभूमीवर आले. पृथ्वीवरील अजनाभ खंडावर येऊन पोहोचले. त्या ठिकाणी जनक राजाचा यज्ञ चालू होता व मोठमोठे ऋषी जमलेले होते. तो यज्ञ वेदोक्त विधीने यथाशास्त्र सुरू होता. मंडप वेदिका दिशासाधन अनुष्ठानाची पीठिका म्हणजेच यथाशास्त्रपूर्ण तयारी करून सर्व कर्मे शास्त्रशुद्ध पवित्र रीतीने चालली होती. स्तृक स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे त्रिसंधाने म्हणजे 3 ठिकाणी जोडलेली दर्भाची दोरी व दर्भाची परिस्तरणे पसरून दंडाप्रमाणे म्हणजे अखंड वसुधारा म्हणजे तुपाची धार धरून ऋषीमंडळे यज्ञ करीत होती. यज्ञाची समाप्ती होऊन पूर्ण आहुतीची वेळ आली. त्यावेळी हे 9 आर्षभयोगी दैदिप्यमान तेजाने युक्त असे येताना दृष्टीस पडले. ज्याच्या अंगठ्याच्या नखाच्या तेजापुढे कोट्यवधी सूर्य लोपून जातात त्या भगवंताला
ज्यांनी आपल्या हृदयात धारण केले त्यांच्या तेजाचा महिमा कसा वर्णावा. त्यांच्या अंगकांतीपुढे सूर्यही दिपून जात होता. आपल्या अंगतेजाने प्रभेला शोभा आणणारे असे 9 जण साकार चैतन्याचा गाभाच होते. हे 9 पुतळे म्हणजे भगवंताचे वैभवच होते, गौरव होते किंवा नवविधा भक्तीचे जणू काही मूर्तिमंत पुतळेच होते. ते नवखंड पृथ्वीचे जणू अलंकार होते. नवनिधीचे नवसार किंवा नवरत्नांचे नवभांडार साकार रूप घेऊन आलेले होते. ते 9 नारायणच तेथे आपण होऊन प्रकट झाले किंवा ते 9 नरसिंहच तेथे दैदिप्यमान रूपाने प्रकट झाले. तेथील यज्ञकुंडात दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी व आहवनीयाग्नी अशा 3 अग्नींना आवाहन केले. ते यांना पाहताच उठून उभे राहिले. त्यांना या 9 भगवंतांनी पाहिले. इतर जमलेल्या सर्व ऋषीमुनींना ते अग्नी दिसलेच नाहीत. अशा त्या तेजपुंज मूर्ती पाहून ऋत्विज व आचार्य उभे राहिले. विदेह देशाचा राजा निमी त्यांना त्वरेने सामोरा गेला. त्याने अतिशय संतुष्ट होऊन त्यांचा सन्मान केला. मस्तकावरील मुकुट काढून त्यांच्यासमोर लोटांगण घातले आणि अत्यंत आदराने त्यांना यज्ञमंडपात आणले. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.